अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, अमावस्या, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट असतो, मग या दिवशी काहीच करायचं नाही. पण असं नाही. बघा, आपले गुरुमाऊली सांगतात की अमावस्या हा दिवस वाईट नाही, पण या दिवशी आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच काही ना काही उपाय आणि सेवा करायच्या असतात. अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची असते, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आता बघा, ही जी काही येणारी अमावस्या आहे ती वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे. ती अमावस्या कधी आहे? बुधवारी सकाळी, म्हणजेच 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:26 अमावस्या सुरू होत आहे. तर ती गुरुवारी म्हणजेच 19 मार्चला सकाळी 6:54 असणार आहे. बघा, अमावस्या ही जरी गुरुवारी म्हणजे उद्यतिथीनुसार गुरुवारी ग्राह्य धरली जात असली तरी सुद्धा बघा, या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे. 19 मार्चला गुढीपाडवा आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करणं हे गुरुवारी शक्य होणार नाही, कारण की गुढीपाडवा आहे, वर्षातला पहिला मोठा सण आहे. हा अतिशय प्रभावी हा दिवस आहे. एक शुभ मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त हा गुढीपाडवा आहे. आणि गुढीपाडव्या दिवशी आपल्याला बरेचसे काम असतात. त्यामुळे हे सगळे उपाय करणं, जे अमावस्येचे आपण उपाय करत असतो ते सगळे या दिवशी करणं आपल्याला शक्य होणार नाही. यामुळे तुम्ही बुधवारी हे सगळे उपाय करू शकता, कारण की ते उपाय आपण अमावस्या काळातच करणार आहोत. जरी अमावस्या ही गुरुवारी ग्राह्य धरली जात असली तरी सुद्धा तुम्ही बुधवारी हे सगळे उपाय करू शकता, कारण की बुधवारी सकाळी 8:26 अमावस्या सुरू होत आहे. तर ज्यांना शक्य आहे गुरुवारी करणं, पण बघा, मला तरी वाटतं की गुरुवारी शक्य होणार नाही, कारण की गुरुवारी सकाळी सकाळी आपल्याला गुढी उभारायची असते, नैवेद्य करायचा असतो, बरीचशी कामं असतात आणि या दिवशीच्या काही सेवासुद्धा आहेत, उपायसुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला करायचे असतात. त्यामुळे हे सगळे उपाय करणं या दिवशी शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही बुधवारी सुद्धा करू शकता. बघा, ही दर्श अमावस्या आहे आणि या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. अमावस्या म्हटलं की आपल्या घरातलं जाळं बाहेर काढणं किंवा ते साफ करणं, किंवा आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती म्हणजे कोणती, तर झाडू ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे. आणि झाडू प्रत्येक अमावस्येला आपल्या घराच्या भिंतीवरून फिरलाच पाहिजे, असं आपल्याला वारंवार केंद्रामध्ये सांगितलं जातं. का सांगितलं जातं? कारण की झाडू ही लक्ष्मी आहे आणि आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे, लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी, जोपर्यंत घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे घर स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं, घराची स्वच्छता करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अमावस्या हा दिवस त्यासाठीच असतो की आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे. म्हणून लक्षात घ्या की अमावस्येला आपल्याला हे सगळे उपाय करायचे असतात. सगळ्यात प्रथम तर आपल्याला घराची स्वच्छता करायची असते. घरातलं जे काही जाळमट आहे ते आपल्याला प्रत्येक अमावस्येला साफ करायचं असतं. आपल्या घरातला झाडू आपल्याला प्रत्येक भिंतीवरून फिरवायचा असतो. जाळमट आपल्याला साफ करायचं असतं. दुसरा उपाय म्हणजे आपल्या देवघरातील देवसुद्धा आपल्याला या दिवशी छान स्वच्छपणे घासून आपल्याला त्यांची देवपूजा व्यवस्थितपणे आपल्याला करायची असते. बघा, या दिवशी आपल्याला जेवढं घर स्वच्छ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. त्याचबरोबर बघा, आता गुढीपाडवा सुद्धा दुसऱ्याच दिवशी असणार आहे. त्यामुळे चैत्र नवरात्र सुद्धा त्याच दिवसापासून सुरू होणार आहे. त्यामुळे बघा, ही स्वच्छता आपल्याला या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरची आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे किचन. इथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्यामुळे किचन जर आपलं स्वच्छ असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहतं. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा आजार, कुठल्याही प्रकारची रोगराई आपल्या घरामध्ये होत नाही. तर आपलं किचन स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अमावस्या दिवशी तुम्हाला तुमचं संपूर्ण किचन, बघा, आता सगळ्यांना सगळंच किचन आवरणं शक्य नाही होत, पण आपला किचन ओटा, जिथे आपण स्वयंपाक करतो, जिथे आपण रोजचं जेवण बनवत असतो, तो किचन ओटा आपल्याला या दिवशी संपूर्णपणे साफ करायचा असतो. रोज आपल्याकडनं संपूर्ण किचन ओटा साफ करणं शक्य होत नाही, पण बघा, या दिवशी अमावस्या दिवशी किंवा आता गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तोपर्यंत तुम्हाला तुमचा किचन ओटा हा तुम्हाला संपूर्ण साफ करायचा आहे. छानपैकी जेवढं आपलं किचन स्वच्छ असेल ना, त्याचा जो काही प्रभाव आहे तो आपल्या आरोग्यावर आणि आपल्या घरावर पडत असतो. त्यामुळे आपल्या घरातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तिथे आपल्याला स्वच्छता करायची आहे. त्यानंतर आपल्या घरातले टॉयलेट,
बघा, आपल्या घरातले टॉयलेट बाथरूमसुद्धा स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की टॉयलेट बाथरूमचं अस्वच्छ असतील तर आपल्या कुंडलिकेतला राहू केतू खराब होतात, त्यांचा दुष्परिणाम आपल्याला जाणवतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वारंवार संकट अडचणी येतात. त्यामुळे लक्षात घ्या की जेवढं आपलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ असेल तेवढंच आपल्या कुटुंबावर कुठल्या प्रकारच्या अडचणी संकटे येत नाहीत किंवा ती कमी होतात, ती दूर निघून जातात. तर बघा, आपल्या घरातल्या काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांचा जो काही प्रभाव आहे तो आपल्यावर पडत असतो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला अमावस्येला आता जे काही तुमच्या घरामध्ये अडगळ असेल किंवा जे काही भंगार पडलेलं असेल, रद्दी असेल, जुने फाटलेले कपडे असतील, तुटलेली फुटलेली भांडे असतील, काचेची तुटलेली भांडे असतील, बंद पडलेलं घड्याळ असेल, हे सगळं काही तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे. कारण की या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि जिथे नकारात्मकता असते तिथे कधीच सकारात्मक ऊर्जा राहत नाही किंवा तिथे कधीही मातालक्ष्मी प्रवेश करत नाही, तिथे कधीही सुख शांती नांदत नाही. म्हणून जुने फाटलेले कपडे असू द्यात किंवा तुटलेली फुटलेली भांडी असू द्यात, अडगळ असू द्या, ज्या गोष्टीचा आपण कधीही वापर करणार नाही आहे आणि जी गोष्ट ही तशीच पडून आहे खूप दिवसांपासून आणि जी आपल्या उपयोगी पडणार नाही, अशी गोष्ट आपल्या घरात कधीच ठेवू नका. ती एक अडगळ असते आणि या अडगळीमुळे वारंवार संकटे येतात आणि आपल्या कामामध्ये सुद्धा वारंवार अडथळे येत असतात आणि आपण म्हणतो की माझं काम का पूर्ण होत नाही. त्यामागचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली अडगळ. त्यामुळे ही अडगळ घराच्या बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे, त्यामुळे हे जे काही गोष्टी आहेत आपल्या घराच्या गोष्टी नकारात्मकता निर्माण करतात त्या गोष्टी घराच्या बाहेर या दिवशी अमावस्या दिवशी गेल्याच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जाईल आणि मातालक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात. अमावस्येच्या काही प्रभावी सेवा आहेत, गुरुमौलींनी आपल्याला सांगितल्या आहेत. या सगळ्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार या सगळ्या सेवा आहेत. या सेवांमुळे आपल्या घरावर कधी कोणाची वाईट नजर पडत नाही, कधीही करणे बाधा नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचं, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आपलं संरक्षण होतं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची संकट किंवा आपत्कालीन संकट आपल्या घरावर येत नाही. त्यामुळे या सगळ्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला अमावस्येला करायच्या असतात आणि यातील तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही सेवा या दिवशी करू शकता. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा आहे ती म्हणजे अमावस्येला तुम्हाला कर्पूर होम करायचा असतो. कर्पूर होम कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती झालेलं आहे आता, पण बऱ्याच जणांना माहितीही नसेल. त्यासाठी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. नारळ तुम्हाला सोलून तुम्हाला घ्यायचा आहे, कारण की त्यावर आपल्याला कापूर जाळायचा असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या स्वामींसमोर जाऊन बसायचं आहे. खाली बसायला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते श्रीफळ तुमच्या हातामध्ये तुम्हाला धरायचं आहे. त्यावर तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे. ती कापराची वडी तुम्हाला पेटवून द्यायची आहे. तुम्ही श्रीफळ खाली ठेवलं एखाद्या भांड्यामध्ये, डिशमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, वाटीवर, डिशमध्ये, तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही खाली ठेवू शकता, काहीच हरकत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती कापराची वडी तुम्हाला पेटवून द्यायची आहे आणि ती वडी जळत असेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. अशा तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात. म्हणजे एक वडी संपत आली की तुम्हाला दुसरी वडी टाकायची आहे कापराची, दुसरी संपत आली की तुम्हाला तिसरी वडी टाकायची आहे. अशा तुम्हाला 7 कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या असतात आणि साधी कापराच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो. याला कर्पूर होम करणं असं म्हणतात. या कर्पूर होमामुळे आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे ते सकारात्मक राहतं. कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल, वाईट शक्ती असेल, ती घराच्या बाहेर जाते. आपल्या घराचं आणि कुटुंबाचं कुठल्याही वाईट नजरेपासून, कुठल्याही वाईट बाधेपासून रक्षण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये विनाकारण वारंवार भांडण तंटे होत नाहीत, वादविवाद होत नाहीत. तुम्ही फक्त एकदा तुम्ही कर्पूर होम करून बघा, तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येईल. खरंच सांगते, जेव्हा कर्पूर होम आपल्या घरामध्ये होतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. ते नारळ जे काय आहे, ते श्रीफळ जे आहे, ते सगळी नकारात्मकता शोषून घेतं. त्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्यानंतर बघा, दुसरी महत्त्वाची सेवा ती म्हणजे तुम्हाला अमावस्येला आपली वाहनं, जितकं तुमच्याकडे वाहनं असेल, 2 चाकी 4 चाकी, तुम्हाला स्वच्छ करायची असतात. त्यावरून तुम्हाला नारळ उतारा करायचा असतो. नारळ तुम्हाला घ्यायचं आहे. ते नारळ तुम्हाला 7 वेळा त्या वाहनांवरून उतरून टाकायचं आहे. 7 वेळा उतरवताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा असतो आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. कुठेही इतरत्र टाकायचं नाही, जेणेकरून ते कोणाच्याही पायाखाली येईल आणि आपला त्रास द्यायला जाईल, असं आपल्याला करायचं नाही.
लक्षात घ्या, ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही घरावरून सुद्धा तुम्ही असाच उतारा करू शकता. घरावरून सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे. दर्जासमोर उभं राहायचं. तुम्हाला वरून ते खालपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणत म्हणत नारळ 7 वेळेस उतरवायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. कारण की आपल्यामुळे कोणालाही त्रास नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, एक उपाय तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी, अमावस्या दिवशी आपल्या घरातली फरशी, त्या फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला लिंबू, गोमूत्र, मीठ, हळद या चार वस्तू टाकून तुम्हाला त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातली फरशी पुसून घ्यायची असते, म्हणजेच लादी साफ करायची असते. यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. संपूर्ण नकारात्मकता घराच्या बाहेर पडते आणि आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न राहतं. एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये वाढत असतो. तर हा सुद्धा उपाय आहे जो आपल्याला दर अमावस्येला करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, अमावस्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या स्वामींसमोर बसायचं आहे. खाली बसायला आसन घ्यायचं. पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि तुम्हाला 11 वेळेस वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे. 11 वेळेस वल्गा सुक्ताचं पठण करायचं आहे. 1 वेळेस कालभैरवाष्टक तुम्हाला पठण करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये थोडी थोडी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे सुद्धा आपल्या घरावर कुणाचीही वाईट नजर पडत नाही. कुठल्याही वाईट बाधेपासून, कुठल्याही वाईट नजरेपासून, कुठल्याही नकारात्मकतेपासून आपल्या घराचं, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आणि आपलं रक्षण होते. बघा, ही सुद्धा सेवा आपल्या दिंडोरी प्रण केंद्रानुसार आहे, गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. त्यामुळे या ज्या काही सगळ्या सेवा आहेत त्या तुम्ही अमावस्येला तुम्ही करू शकता. दर अमावस्येला तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. आता या अमावस्या तुम्हाला यातील जेवढ्या सेवा करायला जमतील तेवढ्या तुम्ही करा. तुम्ही अनुभव स्वतः घ्याल की खरंच आपल्या घराची जेव्हा नकारात्मकता बाहेर पडते तेव्हा आपल्याला घरामध्ये एक सकारात्मक वाटतं. कुठल्याही प्रकारचे भांडण तंटे आपल्या घरामध्ये वारंवार होत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला राहावंसं वाटतं. बघा, कधी कधी असं होतं ना की घर खूप मोठं आहे पण त्या घरामध्ये जावंसं वाटत नाही किंवा तिथे राहावंसं वाटत नाही. त्याचं कारण म्हणजे तिथे असणारी नकारात्मक ऊर्जा. त्यामुळे काय होतं, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इथे वाढलेला असतो. त्यामुळे ते घर किती मोठं असतं तरी सुद्धा त्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. म्हणून लक्षात घ्या की त्या घरातली जेव्हा नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर पडते तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तिथे वाढतो आणि त्या घरामध्ये प्रसन्न वाटू लागतं. अगदी त्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, जिथे सुख शांती नांदते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. म्हणून लक्षात घ्या की दर अमावस्येला आपल्याला हे सगळे उपाय, या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या असतात. नाही सगळ्या करणं शक्य, जेवढे जमतात तेवढे करण्याचा प्रयत्न करा. जे काय करणार आहात उपाय सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या सेवांचा आणि उपायांचा अनुभव होईल. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वतः माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, एका विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.